नमस्कार मित्रांनो, जय भीम, नमो बुद्धाय. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन आणि अत्यंत विशेष व्हिडिओमध्ये. आज आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत जिथे येऊन प्रत्येक भारतीयाची मान आदराने झुकते. आज आपण दर्शन घेणार आहोत भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे. हे केवळ एक दर्शन नाही तर एका महान विचाराला दिलेली मानवंदना आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर त्यांच्या अस्थिकलशांचे जतन आणि दर्शन महाराष्ट्रातील केवळ 3 प्रमुख ठिकाणी उपलब्ध आहे. मुंबईतील चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी आणि सोलापुरातील प्रेरणाभूमी. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त म्हणजे 6 डिसेंबर रोजी लाखो भीम अनुयायी प्रेरणाभूमीवर येऊन देशातील पहिले वसतिगृह 1 जानेवारी 1925 रोजी बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत हितकारणी सभेच्या माध्यमातून सोलापुरात थोरला महावाडा म्हणजेच मिलिंदनगर हे देशातील पहिले वसतिगृह सुरू केले होते. बाबासाहेब स्वतः म्हणत असत की त्यांच्या सामाजिक कार्याची मूर्तवेळ सोलापुरातूनच रोवली गेली आहे. बाबासाहेब 1937च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अनेक सभा घेतल्या आणि मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी प्रबोधन केले. वळसंग येथील विहीर 1937च्या दौऱ्यात त्यांनी वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील एका ऐतिहासिक विहिरीला भेट दिली होती. त्या विहिरीचे पाणी त्यांनी प्राशन केले होते, ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आजही जपले जाते. पंचाची चावडी 1927 मध्ये बार्शी येथील महार वतन परिषदेच्या निमित्ताने बाबासाहेबांनी सोलापुरातील पंचाची चावडी येथील स्थानिक नेत्यांची चर्चा आणि प्रबोधन केले होते. सोलापुरातील हे ठिकाण केवळ एक स्मारक नसून बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याची आणि त्यांच्या विचारांची स्मृती जपणारी एक ऐतिहासिक प्रेरणा आहे. जेव्हा आपण या परिसरामध्ये प्रवेश करतो तेव्हा मनातील सर्व गोंधळ थांबतो आणि आता आपण त्या क्षणापाशी आहोत ज्यासाठी आपण इथे आलो आहोत. हे पहा, महामानवाचा पवित्र अस्थिकलश. या कलशाच्या दर्शनाने अंगावर शहारा येतो. ज्या व्यक्तीने आयुष्यभर दीनदलितांच्या आणि शोषितांच्या न्यायासाठी संघर्ष केला त्यांच्या स्मृती आजही या रूपाने आपल्यासोबत आहेत. हे दर्शन घेतल्यावर मनाला एक वेगळीच उभारी मिळते आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते. बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे केवळ शब्द नाहीत तर तो एक मंत्र आहे. त्यांच्या अस्थिकलशाच्या दर्शन घेतल्यावर त्यांच्या विचारांचे स्मरण होते. आपण केवळ त्यांचे अनुयायी नाही तर त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत, हे आपण विसरता कामा नये. मित्रांनो, आजचा हा दर्शनाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जय भीम लिहून नक्की सांगा. जर तुम्ही या ठिकाणी कधी आला असाल तर तुमचे अनुभवसुद्धा शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही हे पवित्र पावन दर्शन घडेल. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.